हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. सकाळची ही वेळ होती आणि इथे मनीष चालले होते ऑफिसला. अचानक कॉल आल्यामुळे त्यांना निघावं लागलं आहे, पण ते लवकर येऊन जाणार आहेत कारण आम्हाला थोडी दुपारून कामंही करायची आहेत. एक एक काम आम्ही आवरण्याच्या मागे आहोत कारण आता गणपतीही येत आहेत, तर त्याचीही थोडी तयारी करायची आहे. पुढे तर तुमच्यासोबत शेअर करेलच मी, पण आता सध्या एक काम आहे दुपारी, ते आम्हाला डन करायचं. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. कृष्णा स्कूलला गेलेला आहे, सर्व कामं डन झाली आहेत. इकडं बघा, बेड वगैरे पूर्ण क्लीन झालं आहे आणि इकडे माझी देवपूजाही झालेली आहे. फक्त माझं बाकी आहे ते म्हणजे माऊलींचा अध्याय वाचायचा. आज गुरुवार आहे, तर माऊलींचा अध्याय वाचायचा आहे मला. पण मी आता कृष्णाला स्कूलमधून आणल्यावर तो वाचेल दुपारी, कारण सकाळपासून बिलकुल टाईम नाही भेटला. एवढी धावपळ चाललेली. आज एकतर ऑफिसही होतं, सकाळीच ऑफिस होतं, पण अर्जंट त्यांचा मॅसेज आला की उशिरा यायचं आहे आणि मग ते आत्ता गेलेत 12 वाजता. तोपर्यंत त्यांचं जेवण वगैरे सर्व डन करावं लागलं. आधी ठरलं होतं की टिफिन लागणार नाही, जेवण लागणार नाही, कारण ते 8 वाजताच निघणार होते. पण आता लेट झाल्यामुळे मला जेवणही बनवावं लागलं आणि प्लस कृष्णाला स्कूलमध्ये सोडायला जावं लागलं. आत्ता त्याला मी घ्यायला जाते. कामं सर्व डन झाली आहेत, फक्त माझी भांडी पडलेली आहेत, ती भांडी मी आवरेल आणि थोडंसं आज बेडरूम आवरायचं आहे. एक्स्ट्रा कामं आहेत, तीही तुमच्यासोबत शेअर करेलच मी तशी, आणि मग आधी अध्यायचं काम पूर्ण करेल. तर चला पटापट आता मी आवरते माझं आणि त्याला घ्यायला जाते. तर गाईज, स्कूल सुटण्यासाठी 20 मिनटं बाकी आहेत आणि तेवढ्या वेळात माझं किचन क्लिनिंग आणि भांडी झाली नसती, कारण खूप डीपली क्लिनिंग करायचं असतं मला, तर मग ते नाही होत. म्हणून मग मी कपडे थोडेच होते तर कपडे आवरून घेतलेत, फक्त त्यांना वाळत घालायचे आहेत आता. आणि इकडे दूध गरम व्हायला ठेवलेलं आहे. दूध गरम झालं की मी लगेच निघते, त्याला घेऊन येते. जवळच आहे, 4-5 मिनटात मी पोहोचते. आज पायी जायचं, त्याला घेऊन येते. आणि जर लवकर गेली ना तर मग ते बाहेर थांबावं लागतं, कारण आधी प्ले ग्रुपची स्कूल सुटते, मग नर्सरी, तर वेळ लागतो. म्हणून मग मी घरूनच उशिरा निघेल. दूधही गरम करून घेते, म्हणजे माझं तेही काम होऊन जाईल आणि दूध थोडं थंड झालं की मग मी लगेच आल्यावर फ्रीजमध्ये ठेवून देईल. तर चला, दूध गरम झालं की मग आपण निघूया. आणि जेवढा पाऊस पडतो तेवढंच इकडे गार वाटतं, अदरवाईज एवढी गरमी होते. आजही बघा सकाळपासून पाऊस नाही आहे, थोडासा सकाळी पडला पण आता नाही आहे. तर एवढी गरमी होते, किचनमध्ये तर थांबलंच जात नाही आहे. आणि गावाकडे असं असतं ना, जर 2 दिवस आधीही पाऊस पडला तर एवढं गार वाटत असतं आणि एवढं छान वाटतं. आणि इकडे मुंबईकडे तर कंटिन्यू गरमीच होते. 1 मिनिट जरी पाऊस नाही पडला तर खूप गरमी होते. आणि मी माझ्या मागच्या ज्या क्लिप आहेत त्या परत एकदा ऐकल्या, तेव्हा मला कळलं की लहान मुलाचा आवाज येतो, खाली कोणीतरी ओरडतं आहे, त्यांचा आवाज माझ्या रेकॉर्डिंगमध्ये येतो आहे. आणि मला बऱ्याचदा हे डिस्टर्ब होत असतात. कधीतरी ना पक्ष्यांचे खूप आवाज येतात, नाहीतर पाऊस पडत असला की मग त्या पत्रावर पाऊस पडतो तर त्याचा आवाज येतो. आणि संध्याकाळी मुलं खेळतात तर त्यांचा आवाज. दुपारच्या वेळेस मी मोस्टली असं होतं की दुपारच्या वेळेस मी रेकॉर्डिंग माझी करते, नाहीतर मग रात्री 12 नंतर मला रेकॉर्ड करता येतं, एकतर 11:30-12 नंतर. नाहीतर गाड्यांचा आवाज येईल, लहान मुलांचा आवाज येईल, चालूच राहतं त्या रेकॉर्डिंगमध्ये आवाज यायला, म्हणून एवढे डिस्टर्ब होतं. आता मी क्लिअर ऐकलं, म्हटलं एवढा आवाज येतोय लहान मुलांचा, कोणाला वाटेल माझ्याच घरात माझा कृष्णा खेळतो. तर बघा, कृष्णाला स्कूलमधून मी घेऊन आले होते आणि मग नंतर ही वेळ होती जवळपास 3:30-4ची काहीतरी, आणि मग आम्ही इथे गेलो होतो डीमार्टमध्ये, कारण आता सणही येत आहेत. ग्रोसरी आमची जी आहे डेलीची ती झालेली होती, पण थोडं एक्स्ट्रा सामान आम्हाला घ्यायचं होतं, ते घेण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. आणि काही कपड्यांची शॉपिंग होती, शूज वगैरे बरंच काय काय होतं, तर ती बरीच शॉपिंग आम्हाला करायची होती. आणि हो, मेन म्हणजे मला क्रॉकरी सेट घ्यायचा होता, तर तिथून मी क्रॉकरी सेट तर काही नाही घेतला, पण 2 ग्लासचे सेट मी आणलेले आहेत. दाखवेल तुम्हाला ब्लॉगमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. इथे मला शूट करण्याची आठवण नाही राहिली आहे, तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल. त्यानंतर बघा, घरी आल्यावर मी लगेच इथे ग्रोसरी काढून ठेवत होती. आम्ही घरी येऊन परत एकदा चेकआउट करून घेतो, बिलही आणि जो आमचं सामान आलेला आहे तोही. तर सर्व काही चेक करून मी याला व्यवस्थित सेट करून ठेवते. तर कामं वेळोच्या वेळी आटोपली ना, मग जास्त पसारा घरामध्ये होत नाही. आणि ऑलरेडी माझ्या घरात खूप जास्त पसारा होतो, जास्त करून बेडवर, कारण कृष्णा तिथेच खेळत असतो. त्याचे सर्व टॉईज आणि उरलेले आमचे ब्लँकेट्स वगैरे सर्व इकडं तिकडं फेकत असतो. त्यानंतर बघा, दुसरं काम माझं होतं ते म्हणजे जे कपडे मी वाळत घातलेले होते बाहेर, त्यांना व्यवस्थित घडी करून जे कपाटातले होते ते मी कपाटात ठेवले, आणि जे आमचे डेली यूजचे होते ते मी साईडला एका टेबलमध्ये ठेवले. तिथे आहे माझ्याकडे एक छोटं कपाट त्या टेबलमध्ये.
तर डेली यूजचे कपडे आमचे त्यामध्ये असतात, तर तिथे ठेवले. अशा प्रकारे मी हा बेड सेट करत होती आणि तुम्ही बघू शकतात बेड किती अस्ताव्यस्त झाला आहे. तर सर्व हे काम जे आहे ते कृष्णाचं आहे आणि त्याला बेडवर खेळायला जास्त आवडतं. तिथे उड्या मारत असतो, ते पिलो फाईट करत असतो, सर्व पिलो कव्हर काढून फेकून ठेवतो, एवढं परेशान करतो. आता पण साईडला बसला, मी त्याला 3-4 वेळेस बोलली की तिथून उठ, मला बेडशीट आवरायची आहे, पण तो काही उठत नव्हता. शेवटी तो जेव्हा उठला तेव्हा मी बेडशीट व्यवस्थित क्लीन केली. नंतर घरांना छान झाडू पोछा सर्व केलं. एवढं छान वाटतं जेव्हा शेवटचं काम डन होतं, जेव्हा पोछा घराला लागतो तेव्हा खूप छान वाटतं. घरामध्ये सर्वकडे असा फ्रेश फील येतो, खूप छान वाटतं. तर इथे बघा दोघं जण अशा प्रकारे घरात खेळत असतात. कधी क्रिकेट खेळतात, कधी या गाड्यांसोबत फाईट करतात, बरंच काय काय दोघांचं चालू असतं. आणि तेवढ्या वेळात मी जेवण बनवून घेते, कारण ते त्याला सांभाळत असतात, मग परेशान करणारं कोणी नसतं म्हणून निवांत मी जेवण बनवत असते. तर आज जेवणात स्पेशल होतं ते म्हणजे दुधी भोपळा पराठे. तर त्यासाठी काय केलं, मी दुधी जी आहे ती छान स्वच्छ धुवून त्याची स्किन काढून घेतली, त्याला किसून घेतला आणि मग यामध्ये मी गव्हाचं पीठ घातलं आहे थोडं आणि त्याच्या थोडंसं कमी मी बेसनाचं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा ओवा घालायचा आहे, थोडी तीळ घालायची आहे आणि रेड चिली फ्लेक्स. तुमच्याकडे असेल तर बिलकुल ऑप्शनल आहे, असेल तर तुम्ही रेड चिली फ्लेक्स ॲड करा, नसेल तर ती ऑप्शनल आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये धन्यांचं कूट, हळद पावडर, लाल मिर्च पावडर आणि तुमच्याकडे जे सुके मसाले असतील ते तुम्ही ॲड करा. चवीपुरता मीठ घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं, सर्व काही मिक्स करायचं. या पराठ्यांना पाण्याची गरज भासत नाही, कारण भोपळा जो आहे तो खूप पाणी सोडत असतो, त्यामुळे मग आपल्याला यामध्ये पाणी ॲड करण्याची बिलकुल गरज नसते. नंतर वरतून पुन्हा एकदा तेल टाकून याला मस्त मळून घ्यायचा आणि याला झाकून बिलकुल ठेवायचा नाही, नाहीतर याला खूप जास्त पाणी आणि मग ते लाटायला कठीण होतात, कारण ते सारखं पोळपाटाला चिपकत असतं पीठ. त्यामुळे तुम्ही इथे पिठाचा वापर जास्त करा, जर तुमच्याकडून इनकेस असं झालं तर. माझं इथे दुधी भोपळ्याचं प्रमाण थोडं जास्त होतं आणि पिठांचं प्रमाण कमी असल्यामुळे इथे मला तो त्रास होत होता, कारण ते पीठ सारखं पोळपाटाला चिपकत होतं. म्हणून मग अशा प्रकारे तुम्ही पीठ टाकून त्याला मस्त लाटून घ्या आणि तव्यावर याला छान प्रकारे भाजून घ्या. दोघं साईडला तेल लावून थोडासा क्रिस्पी याला भाजला, एवढं टेस्टी हा पराठा लागतो, खूप मस्त बनतो. आमच्याकडे याच्यासोबत कणण्याची भाकरही खातात, म्हणजे दुधी भोपळ्याच्या ऐवजी कणण्याची भाकर बनवून ठेचा बनवतात, पण आम्ही दुधी भोपळ्याच्या पराठ्यांसोबतच ठेचाही बनवला होता. तर आता आपण ठेच्याची रेसिपी बघूया. बऱ्याचदा चॅनलवर अपलोडही केली आहे मी. त्यासाठी मोठ्या साईजच्या थोड्या मीडियम साईजच्या मिरच्या आपण इथे तव्यावर भाजून घेतल्या आहेत. थोडा लसूण आणि कोथिंबीर सर्व काही खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे. तव्यावर जिरं तेल घालून त्यानंतर आपण ठेचा जो आहे तो तव्यावर घालून त्यामध्ये एक टमॅटो ॲड केला आहे, शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, हळद आणि मीठ ॲड करायचं आणि मस्त टेस्टी जेवण आपलं रेडी आहे. चला आता पटापट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.